तुमची नखं वारंवार तुटतात का? नेल पॉलिश लावलं की 2 दिवसात उखडायला सुरुवात होते का? किंवा हातांची काळजी घेत असूनही नखं कमकुवत, पिवळी, बोथट किंवा निस्तेज दिसतात का? आणि एक प्रश्न, तुम्ही कधी विचार केला आहे का की नखं वारंवार तुटण्यामागे कारण खरंच नखं असतात की काहीतरी वेगळंच? कारण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही नेल केअर कडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलाल. खरं सांगायचं तर सुंदर नखं मिळवण्यासाठी महागडे सिरम, असंख्य प्रोडक्ट्स किंवा दर महिन्याला सलूनमध्ये जाण्याची गरज नसते. अनेकदा आपल्या रोजच्या छोट्या सवयी, काही सामान्य चुका आणि शरीराच्या आत चालणाऱ्या काही गोष्टीच नखांच्या आरोग्यावर सर्वात मोठा परिणाम करत असतात. आणि या व्हिडिओमध्ये आपण फक्त नखं सुंदर कशी दिसतील याबद्दलच बोलणार नाही, तर नखं का तुटतात, कोणत्या चुका आपण नकळत करत असतो, नखं आपल्या आरोग्याबद्दल काय सांगतात, कोणत्या सवयी त्यांना मजबूत बनवतात, कोणते ट्रेंड खरंच उपयोगी आहेत आणि कोणते फक्त सोशल मीडियावर चांगले दिसतात, हे सगळंच सोप्या आणि प्रॅक्टिकल भाषेत समजून घेणार आहोत. आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला अशी एक छोटी वीकली रुटीन सांगणार आहे जी आठवड्यातून फक्त काही मिनिटं घेते पण दीर्घकाळासाठी मोठा बदल घडवू शकते. नखांच्या काळजीबद्दल मूलभूत गोष्टींपासून ते सर्वात सामान्य चुका, न्यूट्रिशन, नेल पॉलिश, मिथ, वीकली रुटीन आणि वॉर्निंग सायन्स पर्यंत सगळं काही आपण या एकाच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर नेल केअर साठीचा दुसरा व्हिडिओ शोधण्याची गरजच पडणार नाही, कारण हा एक कम्प्लीट गाईड असणार आहे याची मी खात्री देते. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी श्वेता शेंडे आणि तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मला एक प्रसंग आठवतो. एका लग्न समारंभात माझं लक्ष एका मावशींच्या हाताकडे गेलं. त्या खूप साध्या होत्या, ना खूप दागिने, ना खूप मेकअप, पण त्यांचे हात खूप स्वच्छ होते आणि नखं नीटनेटकी होती. आणि गंमत म्हणजे गर्दीत अनेक जणी तयार होऊन आल्या होत्या, पण माझ्या लक्षात फक्त त्या मावशी राहिल्या. तेव्हा मला जाणवलं की आकर्षक दिसण्यासाठी नेहमीच मोठ्या गोष्टींची गरज नसते. काही वेळा अशा छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याबद्दल खूप काही सांगून जातात. आणि कदाचित म्हणूनच आज आपण नखांकडे फक्त सौंदर्याच्या नजरेने न पाहता सेल्फ केअरच्या नजरेने पाहणार आहोत. एक छोटासा प्रश्न विचारू का? तुम्ही शेवटचं तुमच्या नखांकडे नीट कधी पाहिलं होतं? मेकअप करताना, नेल पॉलिश लावताना, की एखादं नख तुटल्यानंतर? कारण आपण त्वचेची काळजी घेत असतो, केसांची काळजी घेत असतो, कपडे निवडतो, पण नखं अनेकदा शेवटी आठवतात. माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट सांगते. मी अनेक महिलांना भेटले आहे ज्या खूप साध्या राहतात, महागडे कपडे नाहीत, जास्त मेकअप वगैरे काही नाही, पण त्यांचे हात स्वच्छ आणि नखं नीटनेटकी असतात आणि त्या खूप व्यवस्थित, आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक दिसतात. तुमच्याही बाबतीत असं वाटतं का? कारण नखं ही फक्त नेल पॉलिश लावण्यासाठी नसतात, ती आपल्या सवयींचं प्रतिबिंब असू शकतात, आपल्या स्वच्छतेचं प्रतिबिंब असू शकतात आणि काही वेळा आपल्या आरोग्याबद्दल छोटे संकेतही देऊ शकतात. उदाहरणार्थ, जर नखं अचानक खूप पातळ होऊ लागली, वारंवार तुटू लागली, रंग बदलू लागला किंवा वाढ खूप मंदावली, तर काही वेळा त्यामागे फक्त बाहेरची काळजी कारणीभूत नसते, शरीराच्या आतल्या काही गोष्टींचाही परिणाम त्यावर दिसू शकतो. म्हणूनच नेल केअर म्हणजे फक्त ब्युटी रुटीन नाही, ती सेल्फ केअरचा एक छोटासा पण महत्वाचा भाग आहे. आणि पुढचा मुद्दा ऐकल्यावर कदाचित तुम्हाला समजेल की अनेक महिलांची नखं कितीही काळजी घेतली तरी का तुटत राहतात. पण इथे एक अशी चूक आहे जी अनेक महिला रोज करतात आणि त्याची त्यांना कल्पनाही नसते. नखं वारंवार तुटतात कारण फक्त नखं नसतात. खूप महिलांची एक कॉमन तक्रार असते, माझी नखं वाढतात पण लगेच तुटतात. तुमच्याही बाबतीत असं होतं का? जर होत असेल तर पुढचे काही मुद्दे खूप लक्ष देऊन ऐका, कारण समस्या कदाचित तुम्हाला वाटते तिथे नसू शकते. सतत पाण्यात राहणं. घरकाम करणाऱ्या महिलांना हा मुद्दा लगेच समजेल. भांडी, कपडे, स्वच्छता, स्वयंपाक, दिवसभरात आपले हात किती वेळा पाण्यात जातात याचा आपण विचारही करत नाही. पण वारंवार ओले आणि कोरडे होण्याची प्रक्रिया नखांना कमकुवत बनवू शकते, विशेष म्हणजे कडक डिटर्जंट्स वापरत असाल तर. म्हणूनच काही महिलांची नखं कितीही वाढली तरी पटकन तुटतात. नखांचा चुकीचा वापर. आता प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही कधी डबा उघडण्यासाठी नखं वापरली आहे का? स्टिकर काढण्यासाठी किंवा एखादी वस्तू खरवडण्यासाठी? माझ्यासारखं तुमच्याही बाबतीत झालं आहे का? आपण न कळत नखांना साधनांसारखं वापरतो आणि मग नख तुटलं की वाईट वाटतं, पण नखं ही साधनं नाहीत. त्यांच्यावर वारंवार ताण आला की ती कमकुवत होऊ शकतात. अति पॉलिशिंग आणि अति काळजी. हा मुद्दा थोडा आश्चर्यकारक वाटेल, पण काही वेळा जास्त काळजी घेणं ही समस्या ठरू शकतं. सतत नेल पॉलिश बदलणं, वारंवार रिमूव्हर वापरणं, नखं वारंवार घासणं, या सवयी काही लोकांमध्ये कोरडेपणा वाढवू शकतात. म्हणून प्रत्येक गोष्ट जास्त करणं म्हणजे चांगलं असतंच असं नाही. शरीराच्या आतली कारणं.
आता इथे अनेक महिला एक महत्वाची गोष्ट विसरतात. नख ही मुख्य केराटिन नावाच्या प्रथिनांपासून बनलेली असतात. म्हणजेच आपल्या शरीराला योग्य पोषण मिळणं आवश्यक असतं. जर आहारात प्रथिनांची कमतरता असेल किंवा काही वेळा आयर्न, व्हिटॅमिन B12 सारख्या घटकांची कमतरता असेल तर त्याचा परिणाम नखांवरही दिसू शकतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक नखाच्या समस्या मागे एखादी कमतरता असते. पण वारंवार समस्या होत असेल तर शरीराच्या आतल्या गोष्टींकडेही लक्ष देणं महत्वाचं असतं. मला अजून एक गोष्ट दिसली आहे. काही महिला नखांसाठी नवीन नवीन प्रॉडक्ट्स वापरत राहतात. नवीन तेल, नवीन सिरप, नवीन उपाय, पण तरीही नख तुटत राहतात. आणि नंतर लक्षात येतं की समस्या बाहेर नव्हतीच. अनेक महिन्यांपासून आहार व्यवस्थित नव्हता, जेवण वेळेवर नव्हतं किंवा स्वतःच्या आरोग्याकडेच दुर्लक्ष झालेलं असतं. तेव्हा जाणवतं की काही प्रश्नांची उत्तरं ड्रेसिंग टेबलवर नसून किचनमध्ये असतात. आणि मला खात्री आहे की यापैकी काही गोष्टी तुम्ही स्वतःमध्येही ओळखल्या असतील. पण आता प्रश्न असा आहे की नख तुटण्यापासून वाचवायची कशी? तर पुढचा भाग सुरू करण्याआधी एक गोष्ट सोप्या भाषेत समजून घेऊया. नख म्हणजे आपल्या शरीराचा छोटासा रिपोर्ट कार्ड असू शकतात. क्युटिकल्स म्हणजे नखांचे सिक्युरिटी गार्ड्स असतात. आणि मॉइश्चरायझर म्हणजे नखांसाठी एक प्रोटेक्शन लेअर सारखं काम करू शकतो. म्हणूनच नखांची काळजी म्हणजे फक्त नेल पॉलिश किंवा ब्युटी नाही, ती संरक्षण, सवयी आणि एकूण आरोग्य यांच्याशी जोडलेली असते. दर महिन्याला सलून मध्ये न जाता, महागडे प्रॉडक्ट्स न घेता रोजच्या आयुष्यात कोणत्या छोट्या सवयी मोठा फरक घडवू शकतात. आणि पुढचा मुद्दा हा अनेक महिलांकडून पूर्णपणे दुर्लक्षित केला जातो, पण त्याचा परिणाम नखांच्या आरोग्यावर खूप मोठा होऊ शकतो. रोजच्या छोट्या सवयी ज्या नखांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करतात. आतापर्यंत आपण नख का तुटतात याबद्दल बोललो, पण आता एक महत्वाचा प्रश्न. जर तुम्ही आजपासून फक्त काही छोट्या सवयी बदलल्या तर खरंच फरक पडू शकतो का? तर उत्तर आहे हो. आणि गंमत म्हणजे या सवयींपैकी बहुतेक सवयींसाठी ₹1ही खर्च करावा लागत नाही. नखांची स्वच्छता महत्वाची, पण अति स्वच्छता नसावी. आपण चेहरा दिवसातून अनेकदा धुतो, केसांची काळजी घेतो, पण नखांच्या खाली साचणाऱ्या घाणीबद्दल आपण किती वेळा विचार करतो? माती, धूळ, जंतू हे सगळं नखांच्या खाली अडकू शकतं. विशेष म्हणजे घरकाम, बागकाम किंवा स्वयंपाक करणाऱ्या महिलांमध्ये. म्हणून हात धुताना नखांकडेही व्यवस्थित लक्ष द्या. पण इथे एक चूक अनेक महिला करताना दिसतात. नख खूप जोरात घासणं, कडक ब्रश वापरणं किंवा सतत स्क्रब करणं. पण लक्षात ठेवा, अतिस्वच्छता देखील नखांचं नैसर्गिक संरक्षण कमी करू शकते. म्हणून संतुलन महत्वाचं. क्युटिकल्स कापणं खरंच आवश्यक आहे का? सोशल मीडियावर परफेक्ट मॅनिक्युअर पाहून अनेकांना वाटतं हे क्युटिकल्स काढले तर खरंच नख सुंदर दिसतील. पण वास्तव थोडं वेगळं आहे. क्युटिकल्स म्हणजे नखांच्या मुळांभोवती असलेला एक नैसर्गिक संरक्षक थर. त्यांचं काम म्हणजे बाहेरच्या जंतूपासून आणि संसर्गापासून संरक्षण करणं. म्हणून गरज नसताना वारंवार क्युटिकल्स कापणं योग्य नाही. त्याऐवजी हलक्या हाताने मागे सरकवणं अधिक सुरक्षित पर्याय असू शकतो. काही वेळा सुंदर दिसण्यासाठी आपण नखांचं नैसर्गिक संरक्षणच काढून टाकतो. मॉइश्चरायझिंग सर्वात कमी लेखली जाणारी सवय. मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारते. तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावता का? तर बहुतेक जणांचं उत्तर येईल हो. पण हातांवर, नखांभोवती इथेच अनेकदा दुर्लक्ष होतं. वारंवार हात धुणं, सॅनिटायझर वापरणं या सगळ्यामुळे कोरडेपणा वाढू शकतो आणि कोरडी नख अधिक ठिसूळ होऊ शकतात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी हातांवर आणि नखांभोवती सुद्धा थोडा ओलावा देण्याची सवय दीर्घकाळ मोठा फरक करू शकते. मोठे बदल अनेकदा छोट्या सवयीमधूनच सुरू होतात. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजून आपण नेल पॉलिश बद्दलचा एक मोठा गैरसमज पाहिलेलाच नाही. आतापर्यंत आपण बाहेरून नखांची काळजी कशी घ्यायची ते पाहिलं. पण आता एक प्रश्न, जर तुम्ही सगळं योग्य करत असाल तरीही नख कमकुवत असतील तर काय असेल त्यामागचं कारण? कदाचित उत्तर तुमच्या नेल पॉलिश मध्ये नसेल, कदाचित उत्तर तुमच्या बाथरूम शेल्फवरही नसेल. आणि पुढचा विभाग ऐकल्यावर तुम्हाला समजेल की सोशल मीडियावरच्या अनेक नेल केअर गोष्टी वास्तवापेक्षा किती वेगळ्या असू शकतात. नेल पॉलिश ट्रेंड्स आणि सोशल मीडियावरचं वास्तव. आजकाल सोशल मीडियावर दर काही दिवसांनी नवीन नेल ट्रेंड दिसतो. कधी जेल नेल, कधी अॅक्रायलिक नेल्स, क्रोम नेल्स, कधी नवीन टेक्निक आणि अनेकदा आपल्याला वाटतं हे केलं तर माझी नखही सुंदर दिसतील. पण प्रत्येक ट्रेंड प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही. म्हणजे नेल पॉलिश वाईट आहे का? नेल पॉलिश लावणं चुकीचं नाही. अनेक महिलांना ते आवडतं आणि त्यात काहीच गैर नाही. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा नखांना सतत केमिकल्सच्या संपर्कात ठेवलं जातं. वारंवार रिमूव्हर वापरलं जातं, वारंवार रंग बदलला जातो, नखांना विश्रांतीच नाही. काही महिलांमध्ये यामुळे कोरडेपणा जाणवू शकतो. म्हणून अधूनमधून नखांना नैसर्गिक अवस्थेत राहू देणं ही चांगला पर्याय असू शकतो.
जेल आणि अॅक्रेलिक नेल्स बद्दलचं वास्तव सांगते. जेल आणि अॅक्रेलिक नेल्स आकर्षक दिसू शकतात, किंबहुना दिसतातही. काही वेळा ते अधिक काळ टिकतातही, पण त्यासाठी नियमित देखभाल लागते आणि चुकीच्या पद्धतीने काढल्यास काही लोकांच्या नैसर्गिक नखांवर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच कोणताही ट्रेंड फॉलो करण्याआधी फायदे आणि मर्यादा दोन्ही समजून घेणं आवश्यक आहे. चला आता काही लोकप्रिय गैरसमज दूर करूया. नखांवर पांढरे ठिपके म्हणजे कॅल्शियमची कमतरता. पण रियालिटी अशी आहे, प्रत्येक वेळी असं असतंच असं नाही. अनेकदा लहानशी दुखापत किंवा नखांवर आलेला ताण यामागचं कारण असू शकतं. नखांना श्वास घेण्यासाठी नेल पॉलिश काढणं गरजेचं आहे. नख फुफ्फुसांसारखी श्वास घेत नाहीत, पण सतत रिमूव्हर वापरल्याने काहींच्या नखांमध्ये कोरडेपणा वाढू शकतो. महागडे प्रोडक्ट्स वापरले तरच नख सुंदर होतात. तर रियालिटी सांगते, नियमित स्वच्छता, ओलावा, योग्य सवयी ज्या मी सांगितल्या आणि सांगत आहे, आणि संतुलित आहार हेच बहुतेक वेळा सर्वात महत्वाचे घटक असतात. मी एक गोष्ट अनेक वेळा पाहिली आहे, अनेक महिला नखांना सुंदर बनवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात, पण नखांना निरोगी बनवण्यासाठी फार कमी प्रयत्न करतात. आणि खरं सांगायचं तर सुंदर दिसण्याचा पाया नेहमी निरोगीपणात असतो. आता इथून पुढचा भाग अजून खूप महत्वाचा आहे, कारण इथेच अनेक महिलांना त्यांच्या नखाच्या समस्येचं खरं कारण सापडतं. आतापर्यंत आपण बाहेरून काय करायचं ते पाहिलं, पण पुढचा भाग ऐकल्यावर कदाचित तुम्हाला समजेल की काही वेळा समस्या नखांमध्ये नसून आपल्या ताटात असते. आणि ही अशी गोष्ट आहे जी अनेक महिला पूर्णपणे दुर्लक्षित करतात. सुंदर आणि मजबूत नखांचा पाया शरीराच्या आत असतो. आतापर्यंत नखांची बाहेरून काळजी कशी घ्यायची याबद्दल बोललोच आहोत, पण आता थोडंसं शरीराच्या आत डोकावून पाहूया. कारण अनेक वेळा महिला नवनवीन सिरम शोधत असतात, नवनवीन तेल शोधत असतात, नवीन नेल ट्रेंड फॉलो करत असतात, पण उत्तर अनेकदा आपल्या ड्रेसिंग टेबलवर नसतं. ट्रस्ट मी, जसं की मी सांगितलं, उत्तर आपल्या ताटात असतं. एक छोटीशी पण महत्वाची माहिती, आपली नख मुख्य केराटिन नावाच्या प्रथिनांपासून बनलेली असतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर प्रकारे घरासाठी मजबूत विटा लागतात, त्याचप्रमाणे नखांसाठी शरीराला योग्य पोषण लागतं. म्हणूनच प्रथिने म्हणजे प्रोटीन महत्वाचे असतात. जर शरीराला पुरेसं प्रोटीन, प्रथिनं मिळत नसतील तर काही लोकांमध्ये नख कमकुवत, पातळ किंवा हळूहळू वाढणारी दिसू शकतात. म्हणून प्रत्येक उपाय बॉटलमध्ये मिळेलच असं नाही, काही उपाय आपल्या जेवणातही असतात. आयर्न आणि व्हिटॅमिन B12चा संबंध हा मुद्दा अनेक महिलांसाठी महत्वाचा आहे, विशेष म्हणजे ज्या महिलांना वारंवार थकवा जाणवतो. काही वेळा आयर्नची कमतरता असल्यास नख अधिक नाजूक दिसू शकतात. काही लोकांमध्ये नखांचा आकारही बदललेला दिसू शकतो. तसंच व्हिटॅमिन B12 आणि इतर पोषक घटकांचाही शरीरावर आणि अप्रत्यक्षपणे नखांवर परिणाम होऊ शकतो. त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक नखाच्या समस्यांमागे व्हिटॅमिन डेफिशियन्सी असते, पण वारंवार समस्या होत असतील तर शरीराच्या आतल्या गोष्टींकडेही लक्ष देणं महत्वाचं ठरतं. हायड्रेशन. आता एक साधा प्रश्न, तुम्ही दिवसभर खरंच पुरेसं पाणी पिता का? हा प्रश्न ऐकल्यावर तुम्हाला पाण्याची बॉटल आठवली. आपल्या त्वचेसाठी पाणी महत्वाचं आहे हे आपण ऐकतो. मी ऑलमोस्ट बऱ्याच व्हिडिओमध्ये पाणी का गरजेचं आहे ह्याची पूर्ण माहिती दिलेली आहे, त्यामुळे जुने व्हिडिओ नक्की पहा. केसांसाठीही पाणी गरजेचं आहे हे ऐकतो, पण शरीराचं एकूण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हायड्रेशन महत्वाचं असतं आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्वचा, केस आणि नखांवर दिसू शकतो. आता तुम्हाला वाटत असेल, ठीक आहे न्यूट्रिशन समजलं, पण माझी एक सवय आहे जी मी बदलू शकत नाही. आणि पुढचा मुद्दा कदाचित त्याच्याशी संबंधित आहे, कारण काही वेळा नखांचं नुकसान डिटर्जंट्स पेक्षा जास्त एका छोट्या मानसिक सवयीमुळे होतं. नेल बायटिंग आणि स्ट्रेस, ताण, चिंता किंवा न कळत विचार करत असणं. अनेकांना नख चावण्याची सवय असते. ही सवय दिसायला साधी वाटते, पण ती नखांचं नुकसान करू शकते. नखांचा आकार बदलू शकते, स्वच्छतेच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि काही वेळा ती आपल्या तणावाची खूणही असू शकते. जर ही सवय असेल तर स्वतःवर रागवू नका, हळूहळू ती कमी करण्याचा प्रयत्न करा, कारण सवयी बदलायला वेळ लागतो, पण तो प्रयत्न नक्कीच फायदेशीर असतो. आता मी तुम्हाला एक अशी रुटीन सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला वाटेल एवढंच, पण सातत्याने केल्यावर तिचा परिणाम खूप मोठा असू शकतो. फक्त 5 मिनिटांची वीकली नेल केअर रुटीन आहे. त्यासाठी आता एक प्रॅक्टिकल ऍक्शन प्लॅन देते. काही माहिती तेव्हाच उपयोगी ठरते जेव्हा ती प्रत्यक्ष आयुष्यात वापरता येते. जर मी तुम्हाला विचारलं, आठवड्यातून फक्त 5 मिनिटं देता येतील का? बहुतेक जणी हो म्हणतील. पण मग ही छोटीशी रुटीन करून बघा.
आठवड्यातून एकदा नख स्वच्छ करा, त्यांचा आकार नीट करा, क्युटिकल्स भोवती ओलावा द्या, नखांमध्ये काही बदल दिसत आहेत का ते तपासा, ते उखडलेले नेल पॉलिश काढा. आणि या रुटीन मधला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे निरीक्षण. कारण बहुतेक महिला नखांकडे ते तुटल्यानंतरच पाहतात, पण आठवड्यातून एकदा फक्त 1 मिनिट काढून नखांचा रंग, आकार किंवा काही बदल दिसतो का हे पाहिलं तर अनेक गोष्टी लवकर लक्षात येऊ शकतात. सेल्फ केअरची सुरुवात अनेकदा उपचारांपासून नाही तर निरीक्षणापासून होते. बस हे खूप साधं वाटतं, पण नियमितपणा हा कोणत्याही ब्युटी रुटीनचा सर्वात शक्तिशाली भाग असतो. कोणत्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये. आणि इथे मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. प्रत्येक नेल प्रॉब्लेम होम रेमेडीने सोडवत बसू नका. सोशल मीडियावर अनेक उपाय दिसतात, घरगुती उपायही दिसतात, आणि त्यापैकी काही गोष्टी उपयुक्तही असू शकतात. पण काही वेळा शरीर आपल्याला काही संकेत देत असतं, आणि ते समजून घेणं कोणत्याही घरगुती उपायापेक्षा अधिक महत्वाचं असतं. कारण प्रत्येक गोष्ट होम रेमेडीने सोडवता येत नाही. जर नखांचा रंग अचानक बदलत असेल, नख खूप जाड किंवा खूप पातळ होत असतील, सतत तुटत असतील, नखांभोवती वेदना, सूज किंवा संसर्गासारखी लक्षणं दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. अशा परिस्थितीत योग्य वैद्यकीय सल्ला घेणं योग्य ठरतं. सेल्फ केअर महत्वाची आहे, पण गरज पडल्यास प्रोफेशनल हेल्प घेणंही तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ संपण्याआधी एक गोष्ट मनापासून सांगते. आपण अनेकदा ब्युटी म्हणजे फक्त चेहरा असं समजतो, पण वास्तव थोडं वेगळं आहे. लोक पहिल्या काही क्षणात आपल्याबद्दल मत तयार करतात, आणि त्यात आपल्या हातांचाही सहभाग असतो. मुलाखत असो, नवीन ओळख असो, एखादी भेट असो, आपण बोलण्यापूर्वीच काही छोट्या गोष्टी लोकांच्या लक्षात येत असतात. स्वच्छ, निरोगी आणि नीटनेटकी नख ही केवळ सौंदर्य वाढवत नाहीत, तर ती एक संदेश देतात की ही व्यक्ती स्वतःची काळजी घेते, स्वच्छतेकडे लक्ष देते, स्वतःला महत्व देते. पण इथे मला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मला नेहमी एक गोष्ट जाणवते. अनेक महिला स्वतःसाठी काहीतरी घेताना 10 वेळा विचार करतात, पण घरासाठी, मुलांसाठी किंवा कुटुंबासाठी काही घ्यायचं असेल तर लगेच निर्णय घेतात, आणि हळूहळू स्वतःची काळजी घेणं नंतर करू या यादीत जातं. नख, त्वचा, केस हा प्रश्न सौंदर्याचा नसतो, हा प्रश्न स्वतःला किती प्राधान्य देतो याचा असतो. आणि कधी कधी आरशात दिसणारी थकलेली नख आपल्याला त्याचीच आठवण करून देतात. अनेकदा आपण स्वतःसाठी वेळ काढणं सतत पुढे ढकलत राहतो. घर, ऑफिस, मुलं, प्रवास, जबाबदाऱ्या या सगळ्यात स्वतःची काळजी अनेकदा शेवटी राहते. आणि नख ही त्याच गोष्टीची एक छोटी आठवण आहेत. कारण हेच हात तर घर सांभाळतात, हेच हात तर काम करतात, हेच हात तर स्वयंपाक करतात, हेच हात मुलांना धरतात, त्यांना जवळ धरून कुशीत घेतात, हेच हात स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत करतात. म्हणून या हातांची आणि नखांची काळजी घेणं ही चैनेची गोष्ट नाही, ती स्वतःबद्दल दाखवलेली एक कृतज्ञता आहे, स्वतःला दिलेला एक छोटासा आदर आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही महागडं प्रॉडक्ट घ्याल की नाही मला माहिती नाही, पण जर तुम्ही आजपासून तुमच्या नखांकडे थोडं जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली, जर तुम्ही स्वतःसाठी दररोज 2 मिनिटं काढली, जर तुम्ही ब्युटीकडे फक्त बाह्य सौंदर्य म्हणून न पाहता सेल्फ केअर म्हणून पाहायला सुरुवात केली, तर ट्रस्ट मी, मला खरंच वाटेल की या व्हिडिओनी आपलं काम केलं. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमची सर्वात मोठी नेल केअर प्रॉब्लेम कोणती आहे? नख तुटतात, नख वाढत नाहीत, नेल पॉलिश टिकत नाही, की काही वेगळी समस्या आहे? मी तुमच्या कमेंट्स नक्की वाचेन. आणि जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच प्रॅक्टिकल ब्युटी, लाईफस्टाईल, सेल्फ केअर, वेलनेस, प्रोफेशनल ग्रोथ आणि अशाच असंख्य वेगवेगळ्या विषयांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच इंस्टाग्रामवरही नक्की फॉलो करा, कारण तिथे मी अशाच नवनवीन उपयुक्त टिप्स, दैनंदिन अपडेट्स, फोटोज, छोट्या माहितीपूर्ण पोस्ट आणि व्हिडिओ मधून न सांगितलेल्या काही खास गोष्टी नियमितपणे शेअर करत असते. तुमची साथ आणि प्रेम असंच कायम राहू द्या. पुन्हा भेटूयात एका नवीन आणि उपयुक्त अशा विषयासह. बाय.